नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेखक क्रमांक 269. 25 सप्टेंबर. सद्गती. वेदांत वाचून वारंवार हा प्रश्न मनात येतो की वेद प्रतिपादित अत्यंत महत्त्वाच्या नित्ययज्ञाला लोक दूर का सारतात. नित्ययज्ञ करायचे म्हटले की कर्मकांड आहे असे समजतात. ते का समजतात? तसेच वेदांचा तरी असा प्राधान्यता हा हट्ट का की लोकांनी यज्ञ करावा. मग शांतपणे पाहता फिरून किंवा विचार करता एक गोष्ट लक्षात येते की कोणाही संतांचं चरित्र वाचलं किंवा योग्यांच्या ऑटोबायोग्राफीज वाचल्या की त्यांना झालेल्या साक्षात्कारात किंवा आत्मदर्शनात त्याच्या जे तेजाचे वर्णन केलेलं असतं ते करोडो सूर्यांच्या तेजा इतका प्रखर प्रकाश दिसला असंच असतं. मग प्रत्यक्ष साक्षात्कारातील सत्य अनुभूती ते वर्णन करत असतात. मग सहजच पटते की मर्त्यभूमीवरील त्या तेजाचे जे प्रतीक आहे ते म्हणजे अग्नी. त्यालाच परमपुरुष म्हटले आहे. सूर्य अग्नी ह्या दोन शक्तींवर सारे विश्व चालते. ऋग्वेदाने अग्नी सर्वव्याप्त आहे असे पुन्हा पुन्हा सांगितले आहे. विश्वाचे पूर्ण ज्ञान असणारा म्हटले आहे. म्हणून विश्व आणि देव वयुना आणि विद्वान. पुढं ते म्हणतात महो देवा मर्त्या आविवेश. हा अग्नीचा प्रसिद्ध उल्लेख आहे. मरणाधीन असणाऱ्या प्राणीमात्र्यात जोपर्यंत अग्नी असतो तोपर्यंत देहात चैतन्य असते. मरणाधीन प्राणीमात्रात जड पृथ्वी तत्वात आणि जलतत्वात अग्नी प्रविष्ट असतो. थोडक्यात चैतन्य म्हणजे अग्नी आणि अग्नी म्हणजे चैतन्य. मृत्यूलोकीचा आधार आहे असा हा अग्नी. माऊली तर 3ऱ्या अध्यायाच्या टीकेत एके ठिकाणी स्वच्छ सांगतात, या देहीचा अग्नी गेला राहिला तो चिखलू गोळा. मग चिखलाचा गोळा होण्यापूर्वी आपणही होम हवन यज्ञ हे करून अंतस्थ अग्नीला प्रेरणा जी मिळते ती द्यायला काय हरकत आहे. कारण त्यामुळेच तो प्रफुल्लित होत असतो नित्य करण्याने. म्हणून अग्नी उपासना अनिवार्य आहे असाच वेदांचा हेतू असणार. चैतन्यमय शरीरस्थ अग्नीशी बाह्य मूर्त अग्नीशी संलग्नता म्हणजे नित्ययज्ञ. ज्याच्या प्रातःकालीन दर्शनाने तो अग्नी मानवाला नवनवीन विचार देतो, संकल्पना प्रदान करतो, ज्याद्वारे मानवाची सार्वत्रिक प्रगती होते. अशी प्रगती मुक्तिप्रेरक असते. परमसद्गुरू ग्वाही देऊन हेच सांगतात की फलाशा रहित पंचसाधन हा मुक्तीचा राजमार्ग आहे. गीतेनेही फलाशा रहित कर्तव्य म्हणून यज्ञ करा असेच सांगितले. अशा यज्ञाला गीता इष्टकामधुक असे म्हणते. म्हणजे हवी ती इच्छा पुरवणारी कामधेनू म्हटलेले आहे. एकीकडे आपण फलाशा सोडून यज्ञ करायचा आणि दुसरीकडे तुमच्या अंतर्मनाचा ताबा घेऊन सर्व स्थायी अस्थायी गरजा पूर्ण करण्याचे काम यज्ञ करतो, ज्याने माणूस खूप आनंदतो संतोषतो. म्हणून वेदांचा यज्ञ करा हा आग्रह असणार. अशा कर्तव्य यज्ञाने सुख शांती समाधान भरभरून मिळते. नित्ययज्ञ सुरू करून चैतन्य व अग्नी यांच्या सहयोगाने जीव उत्तम मार्गस्थ होईल. यालाच ऊर्ध्वगती सद्गती असे म्हटले जाते. प्रत्येक जीवाला अशा उत्तम गतीसाठी स्वतःच प्रयत्न करावे लागतात. पुढची पिढी श्राद्ध करेल मग गती मिळेल अशी वाट बघायचे कारण नाही. नाहीतर ऋषीमुनींनी सत्याचरण सत्संग यज्ञ दान तप ह्यावर न लिहिता फक्त श्राद्ध पक्ष ह्याच्यावरच लिहिले असते ना. पूर्वजान प्रित्यर्थ कर्तव्य म्हणून मुलांनी करणे ते मुलांचा स्वधर्म झाला, ते अनिवार्य आहे, तो त्यांनी करावा. पण ते श्राद्ध करतील म्हणून आपण सत्कर्म टाळणं हे चुकीचं आहे. त्यासाठी फक्त सकाळ संध्याकाळ 5-7 मिनटं वेळ काढायचा आणि नित्ययज्ञ करायचा. धन्य चैतन्य आणि धन्य सद्गती. नमस्कार.